जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून कोल्हापूर झोनतर्फे ऐतिहासिक किल्ले पन्हाळगड इथं संयुक्त राष्ट्रांनी निर्धारित केलेली थीम बीट प्लास्टिक पोल्युशनला केंद्रीभूत ठेवून वृक्षारोपण आणि स्वच्छता अभियान राबवण्यात आलं। या मोहिमेअंतर्गत पन्हाळगडावरील नेहरू उद्यान, आसपासचा परिसर, शिवतीर्थ उद्यान, 3 दरवाजा, एसटी स्टँड, तबक वन उद्यान, अंबरखाना, बाजीप्रभू देशपांडे चौक आदी ठिकाणी स्वच्छता करण्यात आली। शिवतीर्थ उद्यानात 50 बांबू रोपांची लागवड करण्यात आली। सज्जा कोठी येथून जांभूळ आणि करंजीची 20 रोपे लावण्यात आली। प्लास्टिक प्रदूषणाबद्दल जनजागृती करताना पथनाट्याद्वारे 2 पथकांनी पन्हाळगडावर चौकात सादरीकरण केलं। समारोप सभेत मिशनच्या पदाधिकाऱ्यांबरोबरच पन्हाळचे नायब तहसीलदार संजय वळवी, महसूल अधिकारी प्रभाकर शिपुगडे, निवडणूक विभागातील तंत्रज्ञ आशिष कांबळे आदी उपस्थित होते। कोल्हापूरचे झोनल इंचार्ज अमरलाल निरकारी यांनी मनोगत व्यक्त केलं। या अभियानामध्ये संत निरंकारी मिशनच्या कोल्हापूर शहर, गांधीनगर, खुपिरे, साळवाडी, गगनबावडा, इचलकरंजी, जयसिंगपूर, शिरोळ, वारणानगर, पाटणे, बांबवडे, सिद्धनेरली, पट्टणकोडोली, हुपरी आदी शाखांचे ब्रांचमुखी संत निरंकारी सेवा दलाचे अधिकारी, सदस्य, भक्तगण सहभागी झाले होते। नियोजनबद्ध कार्यक्रम राबवण्यामध्ये सेवा दलाचे क्षेत्रीय संचालक शहाजी पाटील, श्रीपती जाधव आणि विविध युनिटच्या सेवादल संचालकांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली।